भाई एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो, वेळ असेल तर नीट ऐकून जा. भाई तू जगातल्या कोणत्याही टॉप लेवलच्या प्रायव्हेट स्कूल किंवा कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घे, लाख रुपये फी भर, पण तिथे तुला कंपनी कशी उभी करायची, धंदा कसा करायचा, एक मालक कसं बनायचं, हे कधी शिकवलं जाणार नाही, कधीच नाही. तिथे तुला काय शिकवतील माहितीये का, की 9 ते 5 या वेळेत शिस्तीत कसं राहायचं, बॉसचे नियम कसे पाळायचे, आणि मंथ एंड संपल्यावर तुला मिळणारा जो पगार आहे ना, त्या पगारावर तुझ्या आयुष्याची गणितं कशी मांडायची, हे शिकवलं जाणार तुला. नुसती बेरीज वजाबाकी. ठीक आहे, म्हणजे लाखो रुपये फी देऊन तू फक्त तिथं एक एक्सपर्ट नोकर कसा बनायचं हे शिकतोस, ना की मालक. आणि या सगळ्याच्या पाठीमागे ना एक भयंकर लॉजिक आहे, नीट समजून घे. या जगातला कोणताच मालक तुला मालक कसं बनायचं हे कधीच शिकवणार नाही. कारण जर त्याने तुला मालक कसं बनायचं हे शिकवलं तर त्याच्या कंपनीमध्ये AC ऑफिसमध्ये 20-25 हजारावर आयुष्यभर राबणारा कामगार त्याला कुठून मिळेल तूच सांग. आपल्या सिस्टमची ना रचनाच अशी केली गेली आहे की तुम्ही आयुष्यभर फक्त एका चक्रव्यूहामध्ये फिरत राहिले पाहिजे. शाळा, डिग्री, नोकरी, होम लोन, कार लोन आणि मग रिटायरमेंट. पण जर तुला खरोखर आयुष्यात स्वतःचं साम्राज्य उभं करायचं असेल ना, तर या 2 प्रॅक्टिकल गोष्टी आत्ताच डोक्यात फिट करून ठेव. ठीक आहे, पहिली गोष्ट, शाळा किंवा कॉलेजमध्ये मिळणारे मार्क आणि सर्टिफिकेट हे फक्त तुला नोकरीसाठी कामाला येतील. खरी आर्थिक साक्षरता, ज्याला आपण फायनान्शियल लिटरसी म्हणतो, किंवा बिझनेस आणि माणसांचे माइंड वाचण्याची कला तुला स्वतःहून शिकावी लागेल. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्याच्या कंपनीचा टर्नओव्हर वाढवण्यासाठी तू जे रात्रंदिवस काम करतोयस ना, त्यातला रोजचा 1 तास तरी स्वतःच काहीतरी उभं करण्यासाठी किंवा स्वतःचे स्किल्स वाढवण्यासाठी द्यायला सुरुवात कर. ठीक आहे, ही सिस्टम तुला नेहमी गुलाम करायचा प्रयत्न करेल भाई, पण त्या सिस्टमचा भाग राहायचं की स्वतःची नवीन सिस्टम तयार करायची, हा निर्णय पूर्णपणे तुझा आहे, पूर्णपणे तुझा. ठीक आहे, शाळा पुस्तकाच्या बाहेर ना मालक कसं व्हायचं हे स्वतः शिकावं लागतं. ठीक आहे.